हॅलो मित्रांनो, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की टेबल आपण कसा क्रिएट करू शकतो. मी ऍट द एंड ऑफ द व्हिडिओ मी तुम्हाला एक असाइनमेंट दिलेली होती की तुम्हाला ऑर्डर नावाचा टेबल क्रिएट करायचा. तर त्याचं आन्सर मी इथं खाली दिलेलं आहे. ऑर्डर ऑर्डर्स नावाचा. तर तुम्ही बघू शकता की मी ऑर्डर आयडी पास केलेला आहे. ऑर्डर आयडीला आम्ही प्रायमरी की दिलेलं आहे. ते ऑटो इन्क्रीमेंट होत चाललेलं आहे, ते एक दिलेलं आहे. नंतर मी ऑर्डर डेटला मी नॉट नल, ते डेट नल नसली पाहिजे. नंतर डेट डेट असली पाहिजे की हे आजची तारीख इथे 25/8 आहे, तर तशी ती डेट आलेली पाहिजे. आणि नंतर कस्टमर आयडी इंट पाहिजे, ते की जे की आपल्या कस्टमर्स मधून ती भेटणार आहे. आपण फॉरेन की खाली यूज केलेलं त्याच्यातून भेटणार आहे. नंतर टोटल अमाऊंट काय असणार आहे? टोटल अमाऊंट आता मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं की लाईक 10 अंकी असले पाहिजे आणि त्याचं डॉटच्या पुढे 2 म्हणजे म्हणजे डॉट 2 म्हणजे थोडक्यात 16.99 असं असू शकतो की 999 नसू शकतो. ते कॅन्सल आउट करणार, म्हणजे इग्नोर करणार. तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत की आपण डेटा कसा इंटरसेट करू शकतो हर एक टेबलमध्ये. आतापर्यंत आता हा पण टेबल आपण क्रिएट करून घेऊ, एक्झिक्यूट करू क्वेरी. बघू शकता एक्झिक्यूट झालेला आहे सक्सेसफुली. तर आता याच्यानंतर आपल्याला एक एक टेबलमध्ये आपण एक एक डेटा इन्सर्ट करू, जसं की आपल्याला एक सवय होऊन जाईल. तर त्याचं सिंटॅक्स काय आहे? इन्सर्ट इन्सर्ट इंटू इंटू नंतर आपलं जे टेबलचं नाव असणार इथं ऑथर्स ऑथर्स आणि ऑथर्स मध्ये आपण व्हॅल्यूज इन्सर्ट करणार. तर व्हॅल्यूज टाकायचे आणि जसा आपला सिक्वेन्स दिलेला आहे ना, म्हणजे ऑर्डर ऑथर आय डी ते इंट आपण ऑथर आय डी 1 देऊ, तर त्याला कॉमा. नंतर फर्स्ट नेम काय असणार त्याला आपण स्ट्रिंग मध्ये देणार आहोत. फर्स्ट नेम आपलं सपोज मी केशव दिलं शो, आणि नंतर ही कम्प्लीट केल्यानंतर मी कॉमा देईल आणि माझं लास्ट नेम. ओके ओके. नंतर मी हे सिम्पली ब्रॅकेट कम्प्लीट करीन आणि मी सेमीकोलन देईन. तर हे झालं फर्स्टचं टेबलचं मी इन्सर्ट केलेलं. मी जस्ट क्वेरी एक्झिक्यूट करेन, तर तुम्ही बघू शकता की ही इन्सर्ट इंटूची क्वेरी एक्झिक्यूट झालेली आहे. हे शो करायची पण कमांड आहे सिलेक्ट म्हणून, आपण ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर आपण वन बाय वन प्रॅक्टिससाठी ना, तुम्ही ऑथर्स मध्ये टाकला तर मी सेकंड आता बुक्स मध्ये टाकणार आहे इन्सर्ट करायची. तर सिंपल आपली कमांड काय? इन्सर्ट इंटू आणि आपल्या टेबलचं नाव बुक्स आहे आणि नंतर व्हॅल्यूज घ्यायचे आहेत. नंतर याच्यामध्ये सिंपल आपल्याला आता बुक आय डी आपण 1 लिहिला सपोज. नंतर टायटल काय असू शकतं? रिच डॅड एक्झाम्पल साठी, पुअर डॅड. ओके. याच्यानंतर कॉमा देऊन रजिस्टर नंबर आपण एक युनिक टाईपचा आहे ना, एक रजिस्टर नंबर देऊ शकतो की लाईक SED 1 2 3. ओके. आणि याच्यानंतर ऑथर आय डी जे की ऑथर टेबल मधून येणार आहे, त्याला आपण एक आयडी देऊ. आपण जे ऑथर आपण फर्स्ट वाला नंबर क्रिएट केलाय तर फर्स्टच देऊ आपण. आणि नंतर हे कम्प्लीट करू आणि जस्ट सेमीकॉलन देऊ आणि हे क्वेरी आपण एक्झिक्यूट करू. जसं तुम्ही बघू शकता की आपली क्वेरी सक्सेसफुली रन झालेली आहे. सपोज मी काय करीन, फर्स्ट लाईन आहे मी इथं एक स्ट्रिंग पास करीन, कोणती पण रॅन्डमली, आणि मी हे आता एक्झिक्यूट करायचं बघेन. तर काय वाटतं तुम्हाला, एक्झिक्यूट होईल? गेस करा, आपण बघू. तर तुम्ही बघू शकता की एक्झिक्यूट नाही झाली. कारण का? तर आपण बुक आयडी मध्ये इंट पास केलेला आहे, त्यामुळे ते एक्झिक्यूट नाही झाली. समजलं? आता सपोज मी इथं आता मी 4 लिहिलं, आपण एकच लिहिलं, ठीक आहे. आपण आता नंतरच्या बघू. कस्टमर सपोज आता आपल्या ह्याच्यात इन्सर्ट करायचं, तर इन्सर्ट इंटू
आणि कस्टमर टेबल. कस्टमर्स. ओके. याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकायचे. व्हॅल्यूज आणि फर्स्ट आहे कस्टमर आय डी, जे की ऑब्विसली बोनस आपण देणार आहोत. नंतर दुसरे फर्स्ट नेम, आपण प्रसाद लिहू आणि नंतर कॉमा देऊ. नंतर लास्ट नेम देऊ आपण रँडमली. ओके. नंतर त्याचं ईमेल should be युनिक, ते स्ट्रिंग मध्ये असणार आहेत. तर प्रसाद @gmail.com. ओके. नंतर ईमेल झाल्यानंतर ब्रॅकेट आपल्याला कम्प्लीट करायचा आणि सेमीकॉलन द्यायचा. तर सिम्पली जस्ट आपण एक्झिक्यूट करू ही कमांड. तर तुम्ही बघू शकता की आपली एक्झिक्यूट झालेलं आहे प्रसाद पोरे आणि त्याचा ईमेल आय डी. नंतर आपण जी लास्टला झालेली आहे ती पण आपण एक्झिक्यूट करू. आता हे एक्झिक्यूट कसे करायचे ते आपण दाखवणार आहोत. तर आपण जे असाइनमेंटला आपण जे दिलेली त्याच्यामध्ये आपण आता डेटा इन्सर्ट करणार आहोत. तर त्याच्यासाठी कमांड इन्सर्ट इंटू आणि आपलं ऑर्डर्सचं नाव ऑर्डर्स. आपण आता सिम्पली ऑर्डर्स. आता तुम्ही बघू शकता मी ओ कॅपिटल नाही काढलेलं, तर ते तरी पण ते रन व्हायलाच पाहिजे कारण ते सेन्सिटिव्ह नसतं. सिम्पल आता फर्स्ट ऑर्डर आय डी, सॉरी व्हॅल्यूज नंतर व्हॅल्यूज नंतर ब्रॅकेट आणि याच्यामध्ये आपली येणार फर्स्टली ऑर्डर आय डी 1, जस्ट कॉमा देऊन आता आपल्याला लाईक डेट आपण स्ट्रिंग मनी पास करतो. पहिल्यांदा आपण इयर पास करतो, नंतर आपण मंथ पास करतो, नंतर आपण डेट पास करतो. असं सिक्वेन्स असतो एसक्यूएल मध्ये. सिम्पली आपण 2024-08-25 कॉलन कम्प्लीट. कोड द्यायचा आहे सिंगल कोड आणि नंतर आय डी, नंतर कस्टमर आय डी 1 देऊ आणि नंतर टोटल अमाऊंट देऊ 45 पॉइंट. आपण इथं 2 पण दिले तर आपण 333 असं करू. आपण पॉइंट दिल्यानंतर इथं कॉमा द्यायचा होता. ओके. तर आता हे कम्प्लीट करू आपण ब्रॅकेट आणि सेमीकॉलन देऊ. तर आता हे आपलं तुम्ही बघू शकता की आता तुम्ही गेस करायचं लाईक आपण काय केलेलं आहे की 10 डिजिट असणार आहे ते आपण इथं 2च लिहिलेलं आहे, पण जे पॉइंट नंतर जे 2 डिजिट असणार ते इथं 3 लिहिलेले. एक तर आपल्याला एरर थ्रो करेल, नाहीतर आपले ते जस्ट इग्नोर करून फक्त 3 करेल. तर आपण बघूया, आपण रन करू पहिले. तर इथं तुम्ही बघू शकता की अफेक्टेड डेटा टोटल अमाऊंट, म्हणजे तुम्ही बघू शकता की लाईक इथं जे आपण व्हॅल्यू पास केलेली आहे ती जास्त, म्हणजे लाईक पॉइंट नंतर आहे ना ते पास केले. तर जस्ट आपण एक कमी करू, ह्याला सिलेक्ट करू, नंतर आपण रन करू. आता ते कारण नाही झाली तर आपण डुप्लिकेट टाकून केलेला. आता तो कस्टमर आय डी आपण इथं व्हॅल्यू आपण 2 टाकू, डेट आपण तेच ठेवू, कस्टमर आय डी एकच ठेवू आपण. नंतर जस्ट आपण ह्याला सिलेक्ट करू आणि आता रन करू. तुम्ही बघू शकता की इथं रन झालेलं आहे. तर आता आपल्याला ऑर्डर्स मध्ये 2 डेटा दिसले पाहिजे. तर दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आणि नेक्स्ट व्हिडिओ वी विल टॉक अबाउट दी हाऊ टू सी दी डेटा इन टेबल. So thank you for watching.